स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत ते येऊ घातलेल्या आहेत. महानगरपालिका असेल की जिल्हा परिषद, लातूर जिल्ह्यामधलं जर राजकारण आपण पाहिलं तर काँग्रेस आणि भाजप जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांना घेऊन एकमेकांसमोर उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतात. लातूर महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेस आणि भाजपनं जोरदार तयारी करायला सुरुवात केलेली आहे. भाजपनं तर बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मला सांगा, भाजपची तयारी जी आहे ती एकला चलो रे अशीच दिसते आहे महायुतीमध्ये, आणि महानगरपालिकेच्या दृष्टीनं आपण कशी तयारी करतो आहोत? हे सध्या लातूर शहर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची रचना तर आहेच, तर त्याच्या संघटनात्मक बैठका घेणं आणि श्रेष्ठी जसा आदेश देतील त्या पद्धतीनं जेव्हा तो उमेदवार उभा राहील तेव्हा बूथ यंत्रणेपासून बूथ समितीपर्यंत सर्व भारतीय जनता पार्टीची ताकद त्याच्या पाठीमागं उभं करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. विभागीय क्रीडा संकुलाचा जो विषय आहे, स्थानिक आमदार जे आहेत त्यांनी ते जे विभागीय क्रीडा संकुल आहे तो एअरपोर्टच्या बाजूच्या जागेमध्ये, वन विभागाच्या जागेमध्ये करावा असा आग्रह धरला होता. आणि आपण आग्रह धरलेला आहे की म्हणजे भाजपानं की तो ज्या ठिकाणी नियोजित आहे आता कवा गावच्या शेजारी तिथेच व्हावं वगैरे. आता काय स्थिती आहे? नाही, आता त्याची निविदा कव्या इथं क्रीडा संकुल होण्यासाठी निघालेले आहेत. आता इथल्या आमदारांनी सगळ्यात संभ्रम निर्माण करून तो होऊ द्यायचा नाही या हेतूनं दुसरीकडं क्रीडा संकुल उभं राहावं याच्यासाठी प्रयत्न केले, पण हे कन्फ्युजन करण्याचं काम होतं. परंतु त्याला थारा न देता आता शासनानं तिथं निविदा काढण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आता विभागीय क्रीडा संकुलाचं काम लातूर, धाराशिव आणि नांदेडकरांसाठी त्या ठिकाणी सुरुवात होत आहे. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जागा जी आहे ते तिथे आता जिथे नियोजित आहे तिथे कमी पडेल आणि म्हणून फॉरेस्टच्या जागेमध्ये ते करावं वगैरे. आता काँग्रेसच्या हिशोबाने थोडीच तिथली रचना चालते. जे तिथे अधिकाऱ्यांनी सर्वे केला 2013 मध्ये ती जागा आपण कव्हा ग्रामपंचायतनी 22.4 एकर जागा सुपूर्द केली, नावावरती केली क्रीडा संकुलाच्या. आणि त्या 22.4 एकरमध्ये सुसज्ज इंटरनॅशनल लेवलचं जे काही आवश्यक होतं, स्विमिंग पूल असेल, इंडोर स्टेडियम्स असतील, एथलेटिक ट्रॅक असेल, राहण्यासाठी व्यवस्था असेल, त्या सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून काँग्रेसचं हे फक्त राजकारणाचा विषय, त्यांना तिथं होऊ द्यायचं नाही, विकासाला कुठंतरी खोडा घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. स्टॅच्यू ऑफ नॉलेज जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 72 फूट उंचीचा पुतळा जो मागचे खासदार जे सुधाकर श्रृंगारे यांनी तो आग्रह धरून पुढे आणला होता, काँग्रेसने नंतर त्याला म्हणजे पाठिंबा दिलेला आहे. तर हे स्टॅच्यूसाठी बजेट पण आलेलं होतं. भाजप कुठेतरी पाठपुरावा करताना कमी पडताना दिसते. नाही, त्यांनी काही पाठिंबा दिला नाही. त्यांनी विधान भवनामध्ये तिथं आमदारांनी असं वक्तव्य केलं होतं की एक पुतळा पूर्वी आहे आणि दुसऱ्याची आवश्यकता आहे, कितपत योग्य आहे असं ते म्हणाले होते. पण 72 फुटी पुतळा हा एक वेगळा विषय आहे. इट्स म्हणजे मराठवाड्यातलं सर्वात उंच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लातूरमध्ये होतोय. तेच एक त्याचं वेगळेपण आहे आणि म्हणून त्याला दुसऱ्या पुतळ्याशी तुलना केली तर असं मला योग्य होतं असं वाटणार नाही. सध्या ते प्रलंबित होतं. तिथं खासदार श्रृंगारे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र भाऊंनी 10 कोटी मंजूर केलेले होते. अंदाजपत्रक जेव्हा महापालिकेनं काढलं ते 22 कोटीचं झालं. म्हणजे 12 कोटी अतिरिक्त हवे होते आणि ती मागणी मग आम्ही शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांसुद्धा करणार आहोत, कारण ते पूर्णत्वास गेलं तर लातूरच्या वैभवामध्ये भर पडणार आहे असं मला वाटतं. म्हणजे आता त्याला निधी मंजूर झालेला आहे की नाही, जो काही अतिरिक्त मागणी 22 कोटीमधून 10 कोटी मंजूर झालेला आहे आणि 12 कोटीसाठी आपण अतिरिक्त मागणी जी शिवेंद्रराजे भोसले साहेबांकडे केलेली आहे. आता त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर तो निधी मिळवून ह्या पुतळ्याचं काम आपल्याला चालू करायचं आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.